नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नव्या व्हिडिओमध्ये ओमीज ट्रॅव्हल ब्लॉग. तर बऱ्याचशा लोकांना वाटतं मित्रांनो की बाहेरच्या देशात आलो आहे म्हणल्यावर फिरायला आपल्याला पैसे लागतात, घराच्या बाहेर निघाले की पैशाशिवाय काम चालत नाही. तर आजचा व्हिडिओ आहे की आपण 20 पाऊंड्स म्हणजे 2100 रुपयामध्ये काय फिरू शकतो, ग्लासगोमध्ये कुठले कुठले डेस्टिनेशन आपण कवर करू शकतो, हे मी आज ह्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. आज खूप वारं आहे मित्रांनो, वेदर पण चांगलं नाही आहे. आत्ता सध्या तर उन्हाळा चालू आहे, पण UKचं वेदर इज अनप्रेडिक्टेबल मित्रांनो. काही सांगू शकत नाही, कधी पाऊस कधी वारा. हे बघा माझी छत्री कशी उडती आहे, कधी ऊन कधी पाऊस, अनप्रेडिक्टेबल मित्रांनो. तर तुम्ही विचार करत असाल हा ब्लॉग का, तुला हा ब्लॉग का विचार कर, म्हणजे का तू ह्या ब्लॉगकडे, तुला ह्या ब्लॉगची आयडिया कशी आली असेल. तर मित्रांनो, मी एक हिंदी यूट्यूब चॅनल बघत होतो. मी क्रिएटरचं नाव नाही घेणार. तर तो म्हणला होता ग्लासगोमध्ये फिरण्यासारखं असं काहीच नाही आहे, ग्लासगो खूप बोरिंग आहे कम्पेअर्ड टू एडिनब्रा, द कॅपिटल सिटी ऑफ स्कॉटलँड. म्हणून मी म्हणलं की दाखवावं तर लोकांना की काय सीन आहे, कसं असतं ग्लासगोमध्ये फिरायला किती गोष्टी आहेत आणि खूप चीप आहे. तर बघू आपण. ओके मित्रांनो, आपण पोचलो आहे ट्रेन स्टेशनवर. आता आपण इथून काढणार आहे शेअरिंग क्रॉस ह्या स्टेशनचे तिकीट्स. तुम्ही विचार करत असाल मित्रांनो मी नेहमी ट्रेननी का ट्रॅव्हल करतो. तर मित्रांनो की ट्रेन ट्रॅव्हल हा सगळ्यात सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे ट्रॅव्हल करण्याचा. ज्या मेन गोष्टी आहेत किंवा ज्या ठिकाणं आहेत मेन गाव वगैरे सोडून, ते सगळं तुम्हाला ट्रेन स्टेशन थ्रू फिजिबल आहे. तर चला आपण आता ट्रेन तिकीट्स काढूयात. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे स्टेशनच्या बाहेर. इथून फक्त 5 मिनिट वॉक आहे, पण तुम्ही इथून बस पण घेऊ शकता. बस स्टँड बघू शकता तुम्ही इथं. वाव यार, काय सुंदर सुंदर आर्ट आहे, मस्त. पण आय प्रिफर टू वॉक. जाताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पण बघायला भेटतील, मस्त सुंदर नजारे, असे वॉल आर्ट्स. तर आपण चालतच जाणार आहे. फक्त 5 ते 6 मिनटाचे वॉक आहे इथून. आणि डेस्टिनेशनवर गेल्यावर तुम्हाला सांगेल मी डेस्टिनेशन काय आहे आणखी. तर मित्रांनो, आपण पोचलो आपल्या डेस्टिनेशनवर. आपले आत्तापर्यंत फक्त 2.60 पाऊंड्स गेले, ते पण ट्रेन तिकीट येऊन जाऊन. म्हणजे आपण आपल्या घरी म्हणजे डेस्टिनेशनला पण जाऊ शकतो त्याच तिकीटमध्ये. 2.60 इंडियन रुपीज अकॉर्डिंग 250-300 रुपये पकडा मित्रांनो. आता आपण जाऊयात. हे आहे रिव्हर साईड म्युझियम. ह्या म्युझियममध्ये जो 80चा दशक होता, 80s या लेट 80s और मिड 80s, त्या जनरेशनमधली जे पण मॉडर्न आर्किटेक्चर होते, ट्रॅम्स होते, ट्रेन्स होते, कार्स होते, त्याचा पूर्ण शो पीस म्हणलं किंवा एक्झिबिशन आहे जुन्या ट्रेन्स, कार्स वगैरेचं. तर आपण आज जाऊन बघूयात.
मित्रांनो, मला माझ्या डोळ्यांवर भरोसा होत नाही आहे. एका साईडला ओल्ड जनरेशन, दुसऱ्या साईडला द मॉडर्न जनरेशन. तर मित्रांनो, ही आहे ट्रॅम, जी ग्लासगो सिटी सेंटरपासून ते स्प्रिंगबर्न हे स्टेशन होतं तिथपर्यंत चालत होती ही ट्रॅम. मी तुम्हाला आतमधूनही दाखवतो ही ट्रॅम. तोपर्यंत एका साईडला हे बघा आपण, हे आहे मॉडर्न जनरेशन टेस्ला, एलॉन मस्कवाली. वाव, सिरियसली बिलीव्हच होत नाही मला. बघा मित्रांनो, ही पोलिसांची गाडी, पोलिसांची कार म्हणजे चालेल. इथे ते बघा स्टार्कलाइड, इथल्या युनिव्हर्सिटीचं पण नाव आहे. बघा मित्रांनो, आतमध्ये त्यांचा जुना युनिफॉर्म कसा होता ते दाखवलं आहे. बहुतेक काचांमधून रिफ्लेक्शन येत असेल. त्यांचं जे किट होतं पोलिसांचं, त्या पोलिसांच्या किटमध्ये काय काय होतं त्या काळी ते पण दिलेलं आहे आपल्याला. मित्रांनो, ही गाडी थोडी थोडी इंडियन वाटत नाही आपल्याला. बघू आपण हिचा इतिहास बघूयात, थांबा. हा का फुल्ली इंडियन वाटते ना. हाय मित्रांनो, हो पाकिस्तानी ट्रक. ओके, म्हणून म्हणतो ना आपल्या इंडियासारखं किंवा पाकिस्तानसारखं रंगरंगोटी झाली त्याच्यावर. वाव. पण ह्यामध्ये आज जाऊन बघूयात कसं आहे, काय कसं होतं त्या काळी. आता मित्रांनो, ही बसायची जागा आहे आणि पुढे ट्रेन ड्रायव्हर बसायचा. हो, आणि ही ट्रॅम मित्रांनो दोन्ही साईडनी चालू शकतो आपण, त्या साईडनीही आणि ह्या साईडनीही, बोथ वेज. बघा मित्रांनो, घोडागाडी आपल्याकडे होती ना, अजून पण आहे 5 स्टार हॉटेल्समध्ये. जसं हैदराबादचं, मी एकदा गेलो होतो हैदराबादच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये, आय थिंक ताजनुमा असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे. त्या हॉटेलमध्ये पण जेव्हा रिसीव्ह करायला येतात तेव्हा अशाच घोडागाडीमध्ये येतात. हो, हा जो ट्रॅक्टर आहे, हा लिटरली एवढा मोठा ट्रॅक्टर आहे, मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, कम्पेअरही करू शकत नाही आपण. हा नॉर्मल ट्रॅक्टरपेक्षा खूप मोठा ट्रॅक्टर आहे. आपण याची इन्फॉर्मेशन वाचूयात. आपण पॉज करून रीड पण करू शकता. तर हा आहे 1920 साली स्टीम पॉवर ट्रॅक्टर. भाई साब, तुम्हाला जर माहिती असेल ट्रॅक्टरबद्दल, तर ट्रॅक्टरचे टायर जे असतात त्याच्यात पूर्ण हवा नसते मित्रांनो. त्यामध्ये असतं 80% हवा आणि 20% का 30% असं काहीतरी पाणी असतं. कारण पूर्ण हवा ही जेव्हा चिखलात रोवेल तेव्हा तो अडकला जाईल पूर्ण ट्रॅक्टरचं ते चाक, म्हणून त्याच्यामध्ये थोडी हवा आणि पाणी मिक्स करून तो टायर बनवला जातो. पण त्या काळी टायर बघा कसा होता मित्रांनो, ना हवा ना पाणी, फक्त एक नॉर्मल रबरचं प्लेटिंगवालं आहे हे. हा बघा, इकडं बसायचा चालक, मस्त ना मित्रांनो. इंजिन मित्रांनो,
तुम्ही बघितलं मित्रांनो, पूर्ण 90s 60s 50s 60sमध्ये. आता बघा यांची मॉडर्न सबवे, म्हणजेच सबवे मेट्रो काही म्हणा, ही आत्ताच्या काळातली सबवे आहे मित्रांनो. त्या काळातली मित्रांनो बेकरीची गाडी, जे आपल्या इकडे पाव वगैरे नानकेट विकायला येतात बेकरीवाले, तसं त्या काळातली. ही आहे मटनवाल्याची गाडी, मटन चिकन विकणाऱ्यांची गाडी. मी बसलोय जुन्या सबवेमध्ये. असं वाटतंय 2026 पासून ते डिरेक्टली 1950 1850मध्ये आले मित्रांनो. तुम्ही बघा फक्त ही जुनी सबवे कशी आहे. मस्त ऊन पडले मित्रांनो. आत्ताच म्युझियममधून बाहेर निघालो. आता आपण जाणार आहे केल्विन ग्रोव्ह म्युझियमला.
तर इथून ते असेल 10 ते 15 मिनटं वॉक, 10 मिनटं वॉक मित्रांनो. बघा जास्त खर्च पण नाही. आत्तापर्यंत आपले फक्त 2 पाऊंड 60 पेंट्स गेलेत, म्हणजेच 300 रुपये इंडियन रुपीज. पटकन पोहोचूयात आपण आता केल्विन ग्रोव्ह म्युझियमला, कारण ते 5 वाजता बंद होतं. इथं सगळंच लवकर बंद होतं शक्यतो. ग्लासगोमध्ये शक्यतो तुम्हाला जास्त चालवंच लागतं मित्रांनो. ट्रान्सपोर्ट पण आहे, पण चालून जर तुमचं कवर होत असेल की जस्ट 5-10 मिनटावर 15 मिनटावर जर एखादं डेस्टिनेशन असेल, तर त्यासाठी तुम्हाला बसची काय गरज आहे. चालूनच सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकतो. समोर आता दिसतं मित्रांनो ग्लासगो युनिव्हर्सिटी आहे. तुम्ही हॅरी पॉटर बघितलं असेल, एक इंग्लिश मूवी आहे, सिरीज म्हणलं तरी चालेल. त्यामध्ये जसं आर्किटेक्चर दाखवलं आहे, त्यांची स्कूल युनिव्हर्सिटी दाखवली आहे, सेम तशी युनिव्हर्सिटी आहे ही, सेम आर्किटेक्चर. तिथं गेल्यावर तुम्हाला सेम हॅरी पॉटरच्या सेटवर आल्यासारखं किंवा त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये आल्यासारखं वाटेल तुम्हाला. बघा मी तुम्हाला दाखवतो. ते समोर दिसतंय मित्रांनो, ती पूर्ण युनिव्हर्सिटी आहे. ओके, आपण पोहोचलो आहे केल्विन ग्रोव्ह म्युझियमला. आता आतमध्ये जाऊयात. बघा मित्रांनो, हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे डायनोसॉरच्या पावलांचं ठसा. तर हा किती वर्ष जुना आहे तुम्ही पॉज करून बघू शकता. 175 मिलियन इयर्स अगो. आणि ही जस्ट त्याची फर्स्ट कॉपी आहे. याचा मेन व्हर्जन आहे ग्लासगोमध्येच हंटेरियन म्युझियममध्ये. हे समोरून फील करायला किती भारी वाटतं ना. 175 मिलियन इयर्स अगो. तुम्ही कम्पेअर करू शकता माझा हात तर डायनासॉरचा पूर्ण एक पायाचा ठसा फक्त. अनबिलिव्हेबल. मित्रांनो, आपण पोचले त्या आउटलेटवर. दिसतंय तुम्हाला रेड कलरचा पर्पेस. इथं मस्त स्वस्त मील भेटतं. मी तुम्हाला आज जाऊन सांगणार आहे काय घेतलं मी काय नाही. लोडेड राईस मील. हॉट. Veggie chips or normal? नॉर्मल चिप्स. Which drink you want? सॉरी. Which drink you want? पेप्सी. And dip sauce, garlic naan, naan. गार्लिक मेयो. Anything else? नो. सिट इन. Here you go. थैंक यू. थँक यू. ओके, तर मित्रांनो आपलं बिल आलं आहे 11 पाऊंड, म्हणजेच अराऊंड 1100 रुपये इंडियन रुपीज. पण तुम्हाला पोट भरून मील भेटतं आहे. आणि जर तुम्ही मॅकडीमध्ये गेला तर तुम्हाला माहितीच आहे 7 to 8 पाऊंड्स. फक्त 2-3 पाऊंडचा डिफरन्स आहे, पण पोट भरून. चीअर्स. ओके मित्रांनो, आपण पोचलो आहे त्या डेस्टिनेशनवर, लास्ट डेस्टिनेशनवर.
आत्ता संध्याकाळचे वाजलेत 6:30-7 वाजलेत. ही जागा खूप माझ्या हृदयाच्या जवळ आहे, कारण मी माझे सगळे दुःख, सगळे प्रश्न, ते सगळे माझे ह्या जागेवर सुटतात मित्रांनो. ही जागा आहे मंदिर, ग्लासगोमधलं हिंदू मंदिर. तर ह्या जागेला ही जागा अस्तित्वात आली 1971 म्हणजे 1971 साली. तर आपल्या जी हिंदू कम्युनिटी होती त्यातल्या ज्या बायका होत्या, त्या बायका हे हिंदू मंदिर इस्टॅब्लिश व्हायच्या आधी, म्हणजे स्थापित व्हायच्या आधी, त्या बायका इथे वेगवेगळे भजन कीर्तन कल्चरल शोज करायच्या. आपण आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. ह्याच्याच मागे गुरुद्वारा पण आहे, जिथे मी जाऊन आलो आहे. तिथे लंगर पण चालतो रोज 12 ते 6 किंवा 12 ते 4 असं काही लंगरचा टायमिंग आहे. तर चला आत्ता आपण मंदिराच्या आत जाऊयात. आता गुरुद्वारा तर बंद झालं असेल मला वाटतं आहे, पण मी मंदिरचं टायमिंग बघितलं तर 5 ते 9 वाजेपर्यंत आहे. आपण आतमध्ये जाऊयात. तर मी शक्यतो ह्या दरवाजाच्या मागं गणपतीची मूर्ती आहे लेफ्ट साईडला. मी शक्यतो शूज काढूनच जातो, पण बाकीचे लोक शूज घालून जातात तिथून. पण शेवटी आपला देव, आपला गणपती, म्हणून मी शूज शक्यतो काढूनच जातो. चला आतमध्ये जाऊयात. बघा मित्रांनो, गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो. चला शूज काढूयात. शूज काढलेले आहेत, जाऊयात आतमध्ये, ठेवूयात. आतमध्ये मी बोलू शकत नाही, तर मी जास्त तुम्हाला व्हिज्युअल्स दाखवेल. चला. मित्रांनो, पोचलो आपण शेअरिंग क्रॉसला. तर बघितलं आपण फक्त 14 ते 15 पाऊंडमध्ये आपण काय काय फिरू शकतो ग्लासगोमध्ये, फक्त एकाच सिटीमध्ये. आत्ता वाजलेत रात्रीचे 7:30. तुम्ही म्हणत असेल रात्रीचे 7:30 वाजलेत का अंधार का नाही झाला? तर मित्रांनो, आता समर चालू आहे UK तर युजली अंधार 9 ते 9:30 वाजेपर्यंत होतो. मॅक्स टू मॅक्स 9 ते 9:30. आणि पीक जेव्हा असतो जून एंड ऑगस्ट जुलैमध्ये, जुलै एंडपर्यंत, तेव्हा तर रात्री 10:30पर्यंत अंधार होतो. तर 7:30 वाजलेत रात्रीचे. पूर्ण दिवसात आपण एवढे लोकेशन्स फिरलो. तर मजा आली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमची परवानगी घेतो. आजचा व्हिडिओ संपवतो इथे. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.